अरिजित सिंग, त्याची गाणी, त्याचं संगीत, त्याचा आवाज, त्या आवाजातला खरेपणा आणि हृदयाला भिडणारा तो आवाज, हे सगळं आपलं आयुष्य व्यापून टाकणारं आहे. जेव्हा त्यांनी अचानक रिटायरमेंटची घोषणा केली, तेव्हा क्षणभर काहीतरी चेष्टा-मस्करी चालू आहे. नेहमीप्रमाणे काहीतरी खोट्या बातम्या मीडिया देतंय, असं वाटलं. पण अशा बातम्या नसतातच कधी खोट्या. मला तर ज्यांना माहीत आहे, की माझा अरिजित किती लाडका आहे, त्या प्रत्येकाने मेसेज केले. प्रत्येकाने मला ती बातमी सेपरेट पाठवली, की अरिजित रिटायर होतोय, अरिजित रिटायर होतोय, प्लेबॅक सिंगिंग बंद करतोय. मला सुद्धा खरंच अगदी जवळचं कुणीतरी आपलं काम बंद करून घरात बसणार, असं सांगितल्यावर जसं वाटेल तसंच वाटायला लागलं. खरं तर माझा एकही दिवस अरिजितच्या गाण्यांशिवाय जात नाही. त्याने प्लेबॅक सिंगिंग बंद केल्यावर त्याची अनेक गाणी आहेत जी मी ऐकत राहू शकते. तरीही उगीचच खूप चुटपुट वाटायला लागली, की का हा निर्णय घेतोय असा? त्याचं काही वय आहे का? अजून कितीतरी छान गाणी गाऊ शकतो, वगैरे, वगैरे. पण अरिजित सिंग हा खरा संगीतप्रेमी माणूस आहे. प्लेबॅक सिंगिंग बंद करून कदाचित त्याला फक्त संगीताचा आनंद घ्यायचा असेल. गाईल तो गाणी, बनवेल म्युझिक, काही ना काही संगीत क्षेत्रात करत राहीलच आणि ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. पण सध्या तरी त्याच्या या निर्णयामुळे खरंच मन खूप उदास झालंय. अरिजित, तुझी नवीन गाणी येईपर्यंत मी तुला खूप मिस करेन.